तर मित्रांनो, हा प्रकार सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। हा प्रवासी ना त्या पोत्यातनं त्या बसमध्ये बसलाय, त्याला पंढरपूरला यायचं आहे आणि ते नाते पोते ते पंढरपूर त्या गाडीत बसलाय। ती अस्वस्थ अवस्थेत कंडक्टरला दिसल्यावर कंडक्टर त्याच्या जवळ गेलाय, पण त्याला असं व्यवस्थित वागणूक दिली नाही त्या कंडक्टरनं। त्याला चक्कर आले का, त्याला अटॅक आलाय का, तो खरंच पिलेला आहे का, ह्याची काही सुद्धा चौकशी केली नाही। त्याच्या तोंडावर पाणी मारतंय, त्याच्या कॉलरला धरून ओढतंय आणि त्या एसटीतली प्रवासी सुद्धा निर्लज्ज सदासुखी बिनाबरूची हसते ती। आणि अक्षरशः ती जी प्रवासी आहे ना, त्याला काहीच समजत नाही, माहीत नाही ती बेशुद्ध आहे का, त्याला अटॅक आलाय, काहीच माहीत नाही। पण ह्या एसटीच्या कंडक्टरनं त्याला इतकी वाईट वागणूक दिले की अक्षरशः त्याला भर रस्त्यात एसटी उभा करून त्याला रस्त्यातच उतरलंय आणि डायरेक्ट रस्त्यावर एका कडाला झोपवलंय। तर माणुसकीला काळिंबा फासणारी ही गोष्ट आहे। त्या एसटीतल्या प्रवाशांना पण थोडी सुद्धा लाज आबरू वाटली नाही। त्या ठिकाणी जर आपला भाऊ, आपला बाप असताना तर आपल्या आतड्याला ओढ लागली असती आणि ह्या कंडक्टरच्या सुद्धा आतड्याला ओढ लागली असती। त्याचा जर भाव, त्याचा बाप असता तर तशा बेशुद्ध अवस्थेत कोणाला तरी असं सोडून देणं कितपत योग्य वाटतंय। तर ह्या कंडक्टरला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती। त्या एसटीतल्या माणसांना सुद्धा जरा सुद्धा शरम वाटली नाही। त्या भवान्या बाया तर दाताड काढायला लागल्या त्या। आणि ज्यावेळेस ह्यांच्यावर वेळ येईल तेव्हा ह्यांना सुद्धा लोकांनी असंच हसलं पाहिजे ना। तर ह्या कंडक्टरवर खरंच सांगते कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। कारण का ती माणूस बेशुद्ध आहे का, त्याला अटॅक आलाय का, काय नेमकं झालंय, एक माणुसकीच्या नात्यानं कमीत कमी पोलीस स्टेशनला तर त्यांनी फोन करून सांगायचं ना। तेवढं पण केलं नाही त्यांनी। भर रस्त्यात तशा बेशुद्ध अवस्थेत एक माणसाला टाकून दिलं किंवा झोपवलं तिथं, म्हणजे ही का माणुसकीला काळिंबा फासणारीच गोष्ट आहे ना। त्यामुळं अशा कंडक्टरवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। एवढं काय त्याला डोक्यावर वज घेऊन जायचं होतं का? स्टँडवर तर सोडायचं, ते पोलीस स्टेशनला फोन करायचा ना। ते पोलीस स्टेशनने घेतली असती दखल त्याची, त्या बिचाऱ्याची। कमीत कमी त्याचं अटॅक जरी आलेला असला, त्या अटॅकमध्ये जर ते बेशुद्ध झालेलं असलं तर पोलीस स्टेशननं हॉस्पिटलला त्याला दाखल केलं असतं ना। पण हे असलं काही चांगलं कृत्य ह्यांना जमलं नाही। ह्याच्यावर हसायला चालू केलंय ह्या कंडक्टरने बी आणि एसटीतल्या माणसाने बी। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते तुम्ही मला सांगा। जय शिवराय।